केंद्राकडून शेतकऱ्यांना ठोस मदत मिळावी यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दिल्लीला जाणार असल्याची माहिती समोर येतात। आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे। मुख्यमंत्री मराठा आरक्षणाचा महत्त्वाचा मुद्दा सोडून वारंवार दिल्लीला पळतात अशी टीका त्यांनी केली आहे। आमदार मनीषा कायंदे आपल्या सोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांवरती टीका करतायत आदित्य ठाकरे काय म्हणाल? आदित्य ठाकरे मंत्री राहिलेले आहेत। आता अनेक वर्ष त्यांना 10 वर्ष राजकारणात झाली तरी पण अशा अपरिपक्व पद्धतीने ते भाषण करत असतात। खरं तर तुम्ही जेव्हा अनेक ठिकाणी जाता, डावोसला जाता, तुमचं तिकडे काम नसताना देखील आणि तुम्ही जे काय बोलता ते खरं म्हणजे मॅच्युरिटीचं लक्षण नाही आहे। आता तुम्ही पण काँग्रेसच्या लोकांना भेटायला जाता, आम्ही म्हणायचं का तुम्ही सोनिया गांधीला भेटायला जाता वगैरे वगैरे, परंतु मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जर का दिल्लीला वारंवार जात असतील त्यांनी जावं, कारण केंद्राकडनं जी महाराष्ट्राला मदत पाहिजे आहे ती जर का महाराष्ट्र राज्याच्या भल्या होण्यासाठी ते जात असतील तर ते 1000 वेळा जातील आणि लोकांना ते आवडतं आहे की ते महाराष्ट्रामध्ये सगळे तिघही मिळून एकत्र काम करतायत आणि जनतेसाठी काम करतायत। त्यामुळे ह्या अशा वक्तव्य करण्यामध्ये खरं तर त्यांचीच नाचक्की होते। बडगुजर यांचा जो व्हिडिओ समोर आला आहे यानंतर ते म्हणतायत की हा व्हिडिओ मॉर्फ केलेला आहे। मी पक्षासाठी राजकीय जी गुन्हे दाखल होते त्यावेळी तुरुंगात गेलो होतो आणि त्यावेळी नेमकं काय घडलं ते सुद्धा त्यांनी किस्सा त्या ठिकाणी सांगितला, पण हा सगळा जो विषय आहे तो मॉर्फ केलेला असं ते म्हणतायत। यात किती तथ्य वाटतं तुम्हाला? बघा, आता SIT स्थापन केलेली आहे। SIT स्थापन केल्यावर त्यांच्याकडे जे काही पुरावे असतील, त्यांचं काही म्हणणं असेल ते त्याबाबत त्यांनी म्हणावं आणि तुम्हाला वाटत असेल तो व्हिडिओ मॉर्फ्ड आहे तर त्याला सायबरमध्ये त्याची तक्रार करावी। दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल। फसवण्याचं काम होतं असं ते सुद्धा म्हणतात। नाही, तुम्ही तुमची बाजू मांडू शकता ना। लोकशाही आहे आपल्याकडे आणि लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे आपली बाजू मांडण्यासाठी, त्यामुळे तुम्ही तुमची बाजू मांडू शकता। जरांगे पाटील ज्या पद्धतीनं भाष्य करतायत ते तुम्हाला पटतंय का सरकारला? कारण ते आता म्हणतायत की तुम्ही लिखित स्वरूपात आम्हाला दिलं होतं आणि जर तुम्ही योग्य ती भूमिका घेतली नाही तर 17 तारखेला ते एक चिठ्ठीचा सुद्धा उल्लेख करतायत की मी चिठ्ठी बाहेर काढीन आणि या चिठ्ठीत नेमकं काय लिहिलं आहे ते सुद्धा बच्चू कडू यांना जाऊन विचारा। त्यामुळे सरकारची कुठेतरी अडचण होते का जरांगे पाटील यांच्या विधानामुळे? नाही, असं आहे की मराठा आरक्षणाचा जो गांभीर्य आहे त्या विषयाला, ते गांभीर्य असं कमी करून चालणार नाही। त्यांनी आतताईपणा करू नये अशी मी त्यांना विनंती करते, कारण आतताईपणा करून काही होणार नाही। कारण आपल्याला मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे आणि घाई गडबडीत कुठली तरी पावलं काहीतरी आदेश काढला, तो परत कोणीतरी चॅलेंज केला तर मग मराठा समाजाची ती फसवणूक केल्यासारखं होईल आणि माननीय मुख्यमंत्री असं अजिबात आतताईपणे काही पाऊल उचलणार नाही। जरांगे पाटील यांनी मराठा समाजाबद्दल जी काही सहानुभूती आहे ती गमवावी लागेल असं काही करू नये। सरकार याबाबत गंभीर आहे। 17 तारखेपर्यंत निर्णय घ्या, काय लिहिलंय चिठ्ठीमध्ये ते सांगा, अन्यथा मी चिठ्ठी बाहेर काढेन असं सुद्धा ते धमकावतात सरकार। बघा, आता ते स्वतंत्र नागरिक आहेत, ते करू शकतात, परंतु ह्याबाबत आता कोणी काय चिठ्ठी दिली आणि काय लिहिली आहे मला माहिती नाही, परंतु त्यांना आरक्षण हवं आहे की नुसतंच काहीतरी वातावरण तापवायचं आहे? आपल्याला आरक्षण पाहिजे मराठा समाजाला। मराठा समाजाची बदनामी होऊ नये याची जबाबदारी देखील जरांगे पाटील यांनी उचलली पाहिजे। आमच्याशी बोलल्याबद्दल। तर मनीषा कायंदे यांनी थेट आवाहनच केलेलं आहे की मराठा समाजाची बदनामी होऊ नये असं कुठलंही पाऊल जरांगे पाटील यांनी उचलता कामा नये। त्यामुळे जरांगे पाटील यांची भूमिका आता काय असणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरापर्सन रोहनसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।